बघ, स्पेनमध्ये खूप पूर्वी स्पेन नावाचा एक देश आहे. आपला देश कोणता आहे? हां, तसं स्पेन नावाचा एक देश आहे. हां, मग खूप पूर्वी पाब्लो नावाचा एक हुशार शेतकरी राहायचा. कुणाला काही अडचण आली की शेतकरी पाब्लोकडे जायचे. एका डिसेंबर महिन्यात गावात द्राक्षांचं भरपूर पीक आलं. सगळीकडे द्राक्ष. इतक्या द्राक्षांचं करायचं तरी काय? शेतकऱ्यांना कळेच ना. काय करायला पाहिजे? खूप द्राक्ष आले तर काय केलं असेल त्यांनी? पण खाऊन किती खाणार ना. अजून काय होऊ शकतं का? द्राक्षांचं वाटीत काढून ठेवायचे, त्याचा रस करायचा आणि एका थर्मोसमध्ये भरायचा आणि रोज थोडा प्यायचा. फ्रीजमध्ये असं करायचं का? आणि अजून काय असतं रे द्राक्षांचं? सुकवलेले असतात द्राक्ष, त्यांना काय म्हणतो आपण? मनुके. हां, ते पण होऊ शकतात ना. आपण बघूया ना ह्यांनी काय केले. त्या शेतकऱ्यांना कळेच ना. सगळे मिळून पाब्लोकडे गेले. कोण विकत घेईल इतकी द्राक्ष? पाब्लोने डोकं खाजवलं आणि तो म्हणाला, आयडिया! लवकरच 31 डिसेंबर येतोय. सगळेच नवीन वर्षाचं स्वागत करणार. यावेळेस आपण नवीन वर्षाचं स्वागत वेगळ्या प्रकारे करूया. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता 12 ठोके होतात. तेव्हा प्रत्येकाने 12 लकी द्राक्ष खायची. किती द्राक्ष खायची रात्री 12 वाजता? 12 द्राक्ष खायची. प्रत्येक ठोक्याला 1 द्राक्ष. म्हणजे एकदा टन वाजलं की 1 द्राक्ष खायचं. परत दुसऱ्यांदा टन वाजलं की दुसरं द्राक्ष खायचं. असं 12 ठोक्यापर्यंत. म्हणजे 12 सेकंदात 12 द्राक्ष. जो कोणी ही 12 भाग्यवान द्राक्ष खाईल त्याचं नवीन वर्ष लकी आणि आनंदी जाईल. असं ज्याचं करेल तो, ज्याचं होईल असं, त्याला खूप छान वर्ष जाईल असं ते म्हणतात. गावात ही 12 लकी द्राक्षांची गोष्ट पसरली. लोकांनी द्राक्ष विकत घेतली. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजले. गावातल्या छोट्या मोठ्या सगळ्यांनी 12 ठोक्यांना 12 द्राक्ष खाल्ली. पाब्लोची युक्ती कामी आली. शेतकऱ्यांची सगळी द्राक्ष संपली. तेव्हापासून 31 डिसेंबरला स्पेनमध्ये 12 वाजता कुटुंबातले सगळे एकत्र येतात. प्रत्येकजण आपली 12 लकी द्राक्ष खातं. पटपट द्राक्ष खाताना तोंड गच्च भरून जातं. तू पण गंमत म्हणून 12 सेकंदात 12 द्राक्ष खाऊन बघ. पण चावून खा. आपण अनेक प्रकारे नवीन गोष्टींची सुरुवात करतो. ही चित्र बघून कसलं स्वागत किंवा कसली सुरुवात होत आहे हे ओळख तर हे वेगळे. तुझे बसतील का 12 द्राक्ष तोंडात? एवढंच आहे अजून तोंड. बसतील. आपण द्राक्ष येतील ना तेव्हा करून बघू. आय ब्लॅक